पर्यावरण अभ्यास BCom सेकंड आणि BA सेकंड या विद्यार्थ्यांच्यासाठी मी आधीच्या लेक्चर्समध्ये प्रोजेक्टचे विषय सांगितलेले होते, पण तरी सुद्धा मला काही विद्यार्थ्यांचे फोन आले आणि पर्यावरणाच्या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आम्ही विषय कुठले निवडू असं विचारलं गेलं. तर पर्यावरणाचे जे विषय प्रोजेक्टसाठी जे विषय निवडायचे आहेत ते विषय निवडत असताना पर्यावरणाची कुठली एक समस्या असायला पाहिजे, त्या समस्येवर आधारित तो विषय असायला पाहिजे आणि तशा पद्धतीचे विषय निवडायचे आहेत. तर मी आता इथे काही विषय सांगते. समोर पण मी विषय लिहून वहीमधलं प्रिंट काढलेले आहे, तो फोटो आहे समोर, तोही त्याच्यामध्ये पण विषय आहेत. तर परिसंस्थांचा अभ्यास पहिला विषय, यामध्ये जंगल परिसंस्था, नदी परिसंस्था, तलाव परिसंस्था यांची माहिती तुम्ही लिहू शकता. दुसरा विषय ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याचा अभ्यास. त्याच्यानंतर तिसरं ऊसतोड व वाहतूक कामगारांच्या समस्या. तिसरं परिसराच्या मधील जैवविविधतेचा अभ्यास. मला मगाशी एक फोन आला की नैसर्गिक संसाधन आणि त्याच्या तुटवडा किंवा नैसर्गिक संसाधनांचा अभ्यास आम्ही हा विषय घेऊ का, तर तोही चालेल. नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास किंवा नैसर्गिक संसाधन आणि संलग्न समस्या किंवा नैसर्गिक संसाधन आणि पर्यावरण असाही विषय तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण, नंतर गोबर गॅस एक उपयुक्त ऊर्जा साधन, त्याच्यानंतर निर्माल्यापासून खत निर्मिती, लॉकडाऊन आणि पर्यावरण, त्याच्यानंतर शेतीतील आधुनिक साधनांचा अभ्यास, त्याच्यानंतर पडीक जमिनीचा अभ्यास, लोड शेडिंग व ऊर्जेचा तुटवडा हे घेऊ शकता. त्याच्यानंतर पर्यावरण शिक्षण व जनजागृती हा विषय एक होऊ शकेल. त्याच्यानंतर गणेश उत्सवादरम्यान होणारे पर्यावरणीय प्रदूषण किंवा सण उत्सव समारंभ या दरम्यान होणारे पर्यावरणीय प्रदूषणांचा अभ्यास. त्याच्यानंतर जैववैद्यकीय कचऱ्याचा अभ्यास व व्यवस्थापन हा एक विषय घेऊ शकता. जैववैद्यकीय कचरा म्हणजे मेडिकल वेस्ट. मग ही मेडिकल वेस्टचं कशा पद्धतीने गोळा केली जाते, त्याच्यानंतर त्याच्यावरती कशी प्रोसेस होते, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, ह्याच्याविषयीची सगळी माहिती यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर पारंपरिक व आधुनिक शेतीचा तुलनात्मक अभ्यास. पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीच्या मध्ये काय फरक आहे, कुठल्या प्रकारची रासायनिक खतं आणि कीटकनाशकं त्याच्यावरती फवारली जातात आणि त्याचा होणारा परिणाम काय आहे, कुठल्या प्रकारचं प्रदूषण होतं, जमिनीचं नदीचं प्रदूषण होतं, पाण्याचं प्रदूषण होतं, याच्याविषयी लिहू शकता. त्याच्यानंतर हरितगृह परिणामांचा अभ्यास, ग्रीन हाऊस इफेक्ट हे याच्याविषयीचा पण एक प्रोजेक्टला होऊ शकेल. त्याच्यानंतर धार्मिक स्थळी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास. खूप जपून याची माहिती घ्या, कुठल्याही प्रकारच्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत असा विचार करून या प्रोजेक्टची माहिती गोळा करायची आहे. त्याच्यानंतर छतावरील पाणी संकलन, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा एक विषय तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या छतावरील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग सध्याच्या ज्या वेगवेगळे नवीन इमारती बांधल्या जातात, नवीन कन्स्ट्रक्शन असतात, त्या कन्स्ट्रक्शनमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करावंच लागतं. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने पाण्याचं संकलन केलं जातं आणि पुनर्वापर कसा करता येतो ह्याची माहिती या प्रोजेक्टच्या मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर गांडूळ खत प्रकल्पाचा अभ्यास. हे खूप वेळा झालेला आहे हा, शक्यतो नाही घेतला तर फार बरं होईल. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती प्रकार व नियंत्रण हा एक विषय घेऊ शकता. नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप याच्या वेळी ही अशा प्रकारची एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि ह्या नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास हा विषय घेऊ शकता. त्याच्यानंतर निर्माल्यापासून खत निर्मिती तयार करणे किंवा घरगुती भाजीपाला, देठ आहे भाजीपाल्यांची, ओला काही कचरा असेल त्याच्यापासून खत निर्मिती कशी करता येऊ शकते. त्याच्यानंतर ऊर्जा बचत किंवा ऊर्जेचा याच्या नैसर्गिक जे काही आपण खत तयार करत असतो त्याच्यापासून, त्या खतापासून सुद्धा ऊर्जा निर्मिती करता येत असते. त्याच्यानंतर आणखीन एक अभ्यास म्हणजे पर्यावरण संरक्षण आणि स्त्रियांचा सहभाग हा एक विषय घेऊ शकता. खूप मोठ्या प्रमाणाच्या मध्ये पर्यावरण संरक्षणाच्या मध्ये स्त्रीचा हातभार असतो. आपण घरात मध्ये अगदी छोटी छोटी गोष्ट असते की एखाद्या रूम मधला लाईट चालू असेल तर लगेच स्त्री येऊन बटन बंद करते किंवा लाईट बंद करते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीच्या मधनं सेव्हिंग हे स्त्रियांच्या मध्ये बचत हा एक गुण असतो.
त्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा हातभार असतो, सहभाग असतो. पाण्याची पण बचत करतात. अशा प्रोजेक्टचा विषय घेऊन अशा प्रकारचे उदाहरणं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये तुम्ही आता हे मी विषय सांगितले या विषयाच्यापैकी कुठलाही एक विषय तुम्ही निवडा. तर प्रोजेक्ट जेव्हा तयार करत असताना तो प्रोजेक्ट 5 जणांच्या ग्रुपमध्ये करायचा आहे. आता 5 जणांच्या ग्रुपमध्ये सगळेजण लांब राहत असतात, लांब अंतर आहे, पण ग्रुप केला तर जास्त योग्य आहे. पण जर नाही जमला, ग्रुप करता येत नाहीये किंवा तुम्ही एकमेकांना भेटणं पण शक्य नाहीये आता, तर त्याच्यासाठी कारण कॉलेज सुरू नाही, कॉलेजमध्ये सगळेजण तासासाठी असतातच, प्रेझेंट असतात, हजर असतात. तर तुम्ही एकट्याने वेगळा स्वतंत्र प्रोजेक्ट तयार करून दिला तरी पण चालेल. पण ज्या वेळेला मी प्रोजेक्ट गोळा करत असते त्यावेळेला 5 जणांचा एक ग्रुप करून 5 जणांच्या ग्रुपमध्ये एकच प्रकल्पाची प्रत द्यायची असते. 6वा प्रोजेक्टच्या मध्ये चालत नाही. माझा एकच मित्र राहिलेला आहे, मैत्रीण राहिलेली आहे, पण ह्याला घ्या, आम्ही 5 जणांचा आहे आणि 6वा ह्याला ऍड करा, असं चालत नाही. मला घ्यायला काही अडचण नाही, पण विद्यापीठ त्या 6व्या विद्यार्थ्याला किंवा शेवटचा जो आहे त्याला मार्क देत नाही. त्यामुळे 5 जणांचा ग्रुपच तुम्ही तयार करायचा आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर A4 साईजच्या पेपरमध्ये पेपरवरती प्रोजेक्ट तयार करायचा आहे. त्याच्यानंतर पेपरला प्लास्टिक फाईल करू नका, तर त्याच्यामध्ये कार्डशीट पेपरवरती तुम्ही लावा आणि 35-30 पानांचा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे. त्याच्यानंतर जो कुठला विषय तुम्ही प्रकल्पासाठी निवडलेला असेल त्याची माहिती तुमच्या पेपरमध्ये, तुमच्या प्रकल्पाच्या विषयाची जी माहिती आहे ती दैनिक वर्तमानपत्रामध्ये, पेपरमध्ये जर आली असेल तर ती कात्रण काढून ठेवा आणि त्या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या प्रोजेक्टच्या लिखाणामध्ये करायचा आहे. ते कात्रणं प्रोजेक्टमध्ये चिटकवायची नाहीत. किंवा आपला विषय आहे, त्या विषयाच्या अनुसरून काही कात्रणं असतील तर ती कात्रणं चिटकवायची नाही. तुम्ही असा प्रोजेक्ट 11वी-12वीला केला असेल एखाद्या वेळेला, पण आता विद्यापीठाचाच नियम आहे की प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची कात्रणं चिटकवायची नाही आहेत. तर त्या कात्रणांचा म्हणजे मासिकमध्ये तुमची माहिती असेल प्रोजेक्टच्या विषयीची, किंवा गांडूळ खत आणि प्रकल्प समजा ऊर्जेचा असेल, किंवा निर्माल्यापासून खत निर्मिती असेल, तर या विषयाची माहिती समजा एखाद्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्यांनी पेपरमध्ये त्यांनी लेख दिला असेल, काही माहिती दिली असेल, तर त्या माहितीचा आधार तुम्ही प्रोजेक्टच्या मध्ये लिखाणासाठी घेऊ शकता, पण ते कात्रण चिटकवायचं नाही आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्या प्रोजेक्टच्या विषयीची माहिती तुम्हाला पेपरमध्ये असेल, मासिकाच्या मध्ये असेल, नेटवरती असेल, तर त्या माहितीचा आधार तर प्रोजेक्टमध्ये घ्यायचाच आहे. त्याच्याच बरोबर तो काही पेपरमध्ये जी माहिती आली असेल तर त्याची दिनांक आणि वार आणि पेपरचं नाव ठेवा, कारण हे प्रोजेक्टच्या मध्ये सगळ्यात शेवटी संदर्भ सूचीला तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग हे नंतर मलाच विचारतात की संदर्भ सूची काय लिहायची, तर तुम्ही कुठला संदर्भ वापरला आहे, कुठला बघून लिहिलेला आहे का मित्राचा उतरून काढलेला आहे. मला समजतं की हा विचारतो याचा अर्थ त्याने उतरून काढलेला आहे, मागच्या वर्षीचा बघून उतरवून काढलेला आहे किंवा दुसऱ्या कॉलेजमधनं मागवलेला आहे, असं करू नका. कुठलीही माहिती लागली, प्रोजेक्टच्या विषयीची माहिती मला मिळत नाहीये, सापडत नाहीये, मला विचारा, फोन करा. कधीही शुक्रवार शनिवारी मी कॉलेजमध्ये आहे, 11वीचे तास सुरू आहेत, 11वी-12वीचे. तर मी 11वी-12वीला 9:30 आणि 9चा एक तास आहे शनिवारी, आणि शुक्रवारी 9:30चा तास आहे. त्या वेळामध्ये मी भेटेन, पण गर्दी करू नका. जर काही शंका असेल तर विचारा, फोनही करू शकता, फोनवरनं पण विचारा, कारण 2-3 विद्यार्थ्यांनी मला फोन केले आणि प्रोजेक्टचे विषय आम्हाला सांगता का, मी कुठला घेऊ प्रोजेक्टचा विषय. मला खूप बरं वाटलं की काहीतरी स्वतःहून विचारत आहेत, करतायत अभ्यास, आणि आपल्याला जबाबदारी आहे की प्रोजेक्ट द्यायचे आहेत म्हणून. हे मला खूप बरं वाटलं आहे फोन आल्यानंतर, कारण तुमच्याकडनं, स्वतःकडनं आलं, विद्यार्थ्यांच्याकडनं, म्हणून खूप बरं वाटलं. त्याच्यानंतर असे बरेचसे विषय होऊ शकतात तुमच्याकडनं सुद्धा. तुम्हाला कुठले विषय जर सुचले तरी सुद्धा ते विषय तुम्ही घेऊ शकता. आता एक उदाहरण हे विषय तुम्हाला मी सांगितले. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस मी पूर्ण प्रकल्पाचा म्हणजे कुठल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचा आहे, कसा लिहायचा आहे ते सांगते.
आणि कधीही विचारा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये. पुढच्या वेळेस मुद्दे मी सांगेन.